आत्ता आम्ही चाललेलो आहोत नांदेड ते माळेगाव. हे प्रवास असणार आहे 30 ते 35 किलोमीटरचा. तर चला आपण जाऊन थेट मिळूया माळेगावला. आम्ही जात आहोत नांदेडमधून लोहा मार्ग माळेगावला. माळेगावची सर्व इन्फॉर्मेशन ऐकण्यासाठी व्हिडिओला अखेरपर्यंत जरूर बघा. हे आहे या मंदिराचा एंट्री गेट आणि हे आहे बॅक साईडचं मंदिर. बॅक साईडहून दिसतं असं मंदिर. मंदिर खूपच छान आहे आणि या बॅक साईडहून जरा वरती गेल्यावरती हे काही देव दिसत आहेत आणि समोरचे गेट दिसत आहेत. तिथून मुखदर्शन घडते. आता आपण माळेगावमध्ये फिरलेला आहे. पुरं आपण परिसर एक्सप्लोअर केलेला आहे. माळेगाव खूपच छान आहे कारण हे जानेवारी आहे म्हणून फारसं इथले पालं उठत आलेले आहेत. तरी माळेगाव हा मराठवाड्यातील सर्वात मोठं गाव आहे. इथे तब्बल 7,000 लोकसंख्या आहे. आय थिंक मराठवाड्यातलंच नाही तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं गाव माळेगाव आहे असं गुगलचं म्हणणं आहे. मी पण इथल्या लोकांशी इन्फॉर्मेशन काढलेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार इथली संख्या तब्बल 7,000 आहे. म्हणजे तुम्ही अंदाजा लावू शकता की 2011ला 7,000 लोकसंख्या होती तर आता किती वाढली असेल. याहूनच कळते की हे मराठवाड्यातलं सर्वात मोठं गाव आहे. आणि इथे डिसेंबर आणि जानेवारी म्हणजेच डिसेंबरला ही जत्रा सुरू होते आणि जानेवारीच्या एंडला ही जत्रा संपते. जत्रेमध्ये फारसे म्हणजे जर तुम्हाला खूप जत्रा एक्सप्लोअर करायची आहे, सगळंच पाहायचं आहे तर तुम्ही डिसेंबरच्या स्टार्टिंगला येऊ शकता. ही म्हणजे मेन जत्रा डिसेंबर 18ला असते पण डिसेंबर 1 पासूनच इथं पालं येऊन बसतात आणि त्यांची इथं तयारी करायला लागतात. तरी तुम्ही डिसेंबर 18ला आलात तरी चालेल पण तुम्हाला खंडोबा रायाचं दर्शन व्हायला खूप अडथळे येतील कारण की आत्ताच आम्हाला 2 ते 3 तास लागत आहेत दर्शनासाठी. तर तुम्ही अंदाजा लावू शकता की 18 डिसेंबरला किती वेळ लागू शकेल. तर यावरूनच तुम्ही अंदाज घ्या आणि हा पूर्ण ब्लॉग बघा आणि माळेगावला एक बार नक्कीच भेट द्या. आणि हा माळेगाव जे आहे ते आपल्याला लातूर आणि नांदेड हायवेवरती पाहायला भेटते. ते पाहू शकता इथून हायवे जात आहे आणि तिथेच टोल गेट पण आहे. तुम्ही पाहिलं तर माळेगावच्या जवळपासच तिथे टोल गेट आहे. जर तुम्ही इकडून येत असाल तर तुम्हाला टोल लागणार नाही. जर तुम्ही नांदेडहून येत असाल तर तुम्हाला नक्कीच टोल द्यावा लागेल. आणि त्यातल्या त्यात माळेगावमध्ये तुम्हाला घोडे पण पाहायला भेटतील. मेन जत्रा म्हणजे ती जत्रा जे मेन असते ती 18 डिसेंबरपासून ते पुढे 8 दिवस चालत असते. तुम्ही अंदाजा लावू शकता तब्बल 26-27 डिसेंबरपर्यंत जत्रा चालत राहते. मेन जत्रा म्हणतोय आत्तापर्यंत जानेवारीपर्यंत जत्रा चालतच आहे आणि मेन जत्रा म्हणजे सगळंच एक्सप्लोअर करायचं असेल तर 18 पासून चालत आहे. एक बार नक्कीच भेट द्या. धन्यवाद.